नमस्कार, मैं जूली तिवारी। डेली न्यूज में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। अंबरनाथ में राजनीतिक घमासान चरम पर। किनीकर लांडगे वालेकर का एक सुर, बोली जनता देगी करारा जवाब। अंबरनाथ में आयोजित पत्रकार परिषद में आमदार डॉक्टर बालाजी किनीकर, जिला प्रमुख गोपाल लांडगे और अरविंद शिवलिंग वालेकर ने विपक्ष पर जमकर निशाना साधा। आमदार डॉक्टर बालाजी किनीकर ने कहा कि बार बार झूठे कारण सामने रखे जा रहे हैं। इसी वजह से मुख्यमंत्री को भी ये कहना पड़ रहा है कि चुनाव आयोग से गलती हुई है। उन्होंने दो टूक कहा कि गठबंधन हमने नहीं तोड़ा, बल्कि बिना किसी चर्चा के दूसरी ओर से उम्मीदवार घोषित कर दिया गया। आमदार डॉक्टर बालाजी किनीकर ने आगे कहा कि जिन्हें शिवसेना ने खड़ा किया और बड़ा बनाया, वही आज शिवसेना पर आरोप लगा रहे हैं। उन्होंने तीखे शब्दों में कहा कि हिसाब किताब की भाषा करने वाला अंत में उसी हिसाब में फंस जाता है। उन्होंने यह भी स्पष्ट किया कि किसी भी व्यापारी या किसी भी व्यक्ति को धमकाने का कोई काम नहीं किया गया है। उन्होंने विश्वास जताया कि अंबरनाथ की जनता के भरोसे यह सीट एक बार फिर जीती जाएगी और अंबरनाथ में शिवसेना का ही झंडा लहराएगा। जिला प्रमुख गोपाल लांडगे ने विपक्ष को आड़े हाथों लेते हुए कहा कि जिन लोगों ने शहर में कुछ भी काम नहीं किया और जिनके माथे पर शिवसेना ने तिलक लगाया, उन्हें इस तरह की भाषा का इस्तेमाल नहीं करना चाहिए। उन्होंने कहा कि अंबरनाथ में शिवसेना की जड़ी मजबूत है और जनता आने वाले चुनाव में सबक सिखाएगी। वहीं अरविंद शिवलिंग वालेकर ने कहा कि विपक्ष बेबुनियाद आरोप लगाकर जनता को गुमराह करने की कोशिश कर रहा है, लेकिन अंबरनाथ की जनता अब जागरूक है। उन्होंने कहा कि शिवसेना ने हमेशा आम नागरिकों के मुद्दों को प्राथमिकता दी है और विकास कार्य जमीन पर दिखाई देता है। जनता झूठे आरोपों का जवाब मतदान के जरिए देगी। इस पत्रकार परिषद में गोपाल लांडगे, आमदार डॉक्टर बालाजी किनीकर, अरविंद शिवलिंग वालेकर, अब्दुल भाई शेख, सुनील चौधरी और निखिल वालेकर उपस्थित थे। अंबरनाथची निवडणूक 21 तारखेला आहे। 2 तारखेला होणार होती आणि विकासाच्या माध्यमातून पुन्हा एकदा सर्व अंबरनाथकर मतदार हे शिवसेनेला निश्चितपणे निवडून देणार अशा प्रकारचं वातावरण होतं। परंतु कोर्टाच्या कारण उपस्थित करून ती निवडणूक पुढे ढकलली। परंतु लोकांना हेवे दाव्यापेक्षा, खोट्या आरोपापेक्षा विकास हवा असतो आणि म्हणूनच गेली 25 वर्ष अंबरनाथच्या मतदारांनी शिवसेनेला सातत्याने सत्ता दिलेली आहे आणि त्यामुळेच या अंबरनाथ शहराचा विकास झालेला आहे। आजूबाजूच्या मोठ्या शहरांपेक्षाही अंबरनाथचा विकास निश्चितपणे चांगल्या प्रकारचा झालेला आहे आणि त्याची प्रचिती निश्चितपणे येणार होती। माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सभा असतील, खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांच्या सभा असतील, इतर सर्वच आमदार असतील, अरविंदजी वालेकर असतील, यांनी घेतलेल्या सभा या प्रचंड प्रमाणामध्ये मोठ्या झाल्या होत्या आणि त्यावरूनच समजतं की निश्चितपणे नागरिकांचा चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आहे। या बाबतीमध्ये युती आम्ही तोडलेली नाही, तर युती करायचीच नाही म्हणून त्यांनी त्यांच्या उमेदवाराची कोणत्याही प्रकारची आमच्याशी चर्चा न करता घोषणा केली होती आणि तो घोर अपमान मतदारांचा त्यांनी युतीच्या मतदारांचा केला आणि त्याची प्रचिती निश्चितपणे मतरूपाने त्यांना मिळणार होती म्हणून निवडणूक पुढे ढकलली गेली। परंतु आव्हान दिल्यानंतर शिवसेना त्याचा स्वीकार करते आणि त्या आव्हानाप्रमाणे निश्चितपणे यश मिळत असतं, आणखीन जोर शिवसैनिकांना वाढत असतो। त्यामुळे निश्चितपणे आता जरी 20 तारखेला निवडणूक होणार असली किंवा पुढे 20 दिवस निवडणूक जरी ढकललेली असली तरी हे खोटं कारण उपस्थित केल्यामुळे वारंवार मुख्यमंत्र्यांना सांगावं लागलं की निवडणूक आयोगाने चुकीचं काम केलं, निवडणूक आयोगाने चुकीचं काम केलं। शिंदे साहेबांवरती मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेक प्रकारची टीका झाली, त्यांनी कोणालाही उत्तर दिलं नाही। तर त्यांचं म्हणणंच असं आहे की टीकेला उत्तर देण्यापेक्षा निश्चितपणे कामाच्या जोरातून काम दाखवून मी माझं
नेतृत्व कर्तृत्व सिद्ध करेन आणि त्याप्रमाणे त्यांनी या महाराष्ट्रामध्ये तसंच अंबरनाथमध्ये विविध कामांच्या माध्यमातून आज आपला ठसा उमटवलेला आहे आणि त्याची खात्री निश्चितपणे अंबरनाथकरांना झालेली आहे. आता जो काही कपोल कल्पित देखावा किंवा व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलं जाते ते साफ चुकीचं आहे. ज्यांनी काही कामच केलं नाही, ज्यांना टिळा शिवसेनेने लावला, अरविंदजी वाळेकर यांनी लावला, त्यांनाच अर्धवट पद सोडावं लागलं. कारण मोठं होता नाही आलं, त्यांनी काय आमच्यावर आरोप करावेत. दुसरं एक असं की अंबरनाथ शहर नगरपालिकेच्या माध्यमातून वाढत असताना अनेक प्रकारची डेव्हलपमेंट होत आहे, बिल्डिंग बांधकाम होत आहे आणि अशा वेळेला इतर आजूबाजूच्या शहरातून अनेक लोक इकडे राहायला येतात. जर अंबरनाथची परिस्थिती भयभीत असती तर इकडे कोण आलं असतं? बिल्डरनी बांधल्या असत्या तरी त्या ओस पडल्या असत्या. दिवसेदिवस रेट वाढतोय याचा अर्थ विकास होतोय आणि इथे कोणत्याही प्रकारचं भयभीत वातावरण नाही. ज्यांना भय वाटतंय ते भयभीत वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. अंबरनाथकर शुद्ध आहेत, त्यांना सगळं कळतं, त्यामुळे याचा परिणाम या निवडणुकीवर शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांनी ऑलरेडी आपल्या शहरामध्ये प्रचाराची एक रणधुमाळी आणि एक पूर्ण पॉझिटिव्ह वातावरण त्यांनी केलं होतं. परंतु काही कारणास्तव 10 दिवस पुढे गेली आणि जरी पुढे गेले असले तरी आमचे शिवसैनिक पुन्हा जोमाने सर्वच पदाधिकारी सर्व कॅन्डिडेट पुन्हा जोमाने या ठिकाणी पूर्ण अंबरनाथमध्ये प्रचार करत आहेत. आणि आमचा प्रचार हा तुम्ही बघितला असाल, खासदारकी असेल किंवा आमदारकी असेल किंवा कोणतीही नगरपालिकेचे इलेक्शन असेल, त्या इलेक्शनमध्ये शिवसेना प्रत्येक वेळी पुढे असते आणि शिवसेनेचा झेंडा अंबरनाथमध्ये लागलेला आहे. हे बघा, लोकशाही आहे. या लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाला प्रत्येक व्यक्तीला आपलं मत किंवा प्रसिद्धी देण्याचं काम करत असतात. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने कोणाचे तरी काहीतरी व्हिडिओ टाकून ज्या ज्या वेळेस झालेल्या घटना त्या जुन्या घटना पुढे आणायच्या आणि त्याचं काहीतरी एक पॉलिटिकली आणि इलेक्शन मध्ये त्याचा एखादा इश्यू करायचा हा प्रत्येक वेळेस प्रत्येक पॉलिटिकल विरोधी पक्षाचा असतोच. त्याच्यात हे नवीन काही नाहीये. त्यापैकी तुम्ही बोलत मात्र भयमुक्त अंबरनाथ आहे आणि भयमुक्त अंबरनाथ बदलायचं आपल्याला. आताच मी सांगितलं की ही लोकशाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी लोकशाही दिलेली आहे, जगातली सगळ्यात चांगली लोकशाही घटना आज आपल्या भारतात आहे. आणि कोणत्याही शहरामध्ये प्रत्येक व्यक्ती महाराष्ट्रामध्ये प्रत्येक राज्यातला या ठिकाणी राहतो अंबरनाथमध्ये, आणि तो पुन्हा गोविंदाने या ठिकाणी आपला बिझनेस आपला धंदा आपले सगळेजण राहतात. तुम्ही बघितलं असाल आपण किती पत्रकार आहात, त्या पत्रकारांमध्ये असे किती पत्रकार आहेत ते दुसऱ्या स्टेटमध्ये आहेत. काही जन्मापासून या ठिकाणी आहेत, काही 10 वर्षापासून या ठिकाणी आलेले आहेत. काही असे व्यापारी आहेत की आज 10-20 वर्षापूर्वी अंबरनाथ आलेत, आज अंबरनाथचे चांगले व्यापारी म्हणून गिनले जातात, ओळखले जातात. त्याच्यामुळे कधी त्यांना अंबरनाथकरांनी गेल्या 35 वर्षामध्ये शिवसेनेची सत्ता आहे, त्या सत्तेतल्या कोणत्याही नेत्याने असो किंवा कार्यकर्त्याने असो किंवा शहर प्रमुखाने असो किंवा जिल्हा प्रमुख असो किंवा मी आज 16 वर्षाला आमदार आहे, ते मी असो किंवा सुनील 5 वर्ष असतील नगराध्यक्ष होते, ते 6-7 वर्ष वाळकर 6-7 वर्ष नगराध्यक्ष होते. अब्दुलबाई या ठिकाणी होते. लांडगे साहेब तर मला वाटतं आम्ही शाळेत असताना तेव्हापासून ते पॉलिटिक्स ठाणे जिल्ह्यामध्ये करतात. तर कोणत्याही व्यापाऱ्याला किंवा कोणत्याही इतर स्टेटच्या माणसाला किंवा व्यक्तीला असं भय देण्याचं किंवा असं धमकवण्याचं काम मला असं वाटत नाही कुठं झालेलं आहे आमच्या मनात. नाही, भाजपकडनं एक बॅनर लावलेला आहे शहरभरात, त्यामध्ये असं नमूद आहे की न खाऊंगी न खाने दूंगी और जो खाया उसका हिसाब लूंगी, असं त्या आताच तुम्हाला सांगितलंय की ही लोकशाही आहे. ही लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मीडिया असो, वैयक्तिक स्वातंत्र्य असो किंवा इलेक्शन असो, प्रत्येकाने आपापली बाजू मांडून लोकांपर्यंत जाण्याचा एक
भाग आहे तो पॉलिटिकलचा आणि एक इलेक्शनचा एक छोटासा भाग आहे. एजेंडा काय असणार आहे आपला? सांगितलंय वाडेकरांनी की साहेबांनी की आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब ज्यावेळेस होते आणि आता उपमुख्यमंत्री आहेत, जेव्हापासून खासदार साहेब या ठिकाणी आले, आज त्यांनी सांगितले की ते सर्वांचे नावं घेतलेले आहेत, नगराध्यक्ष असतील किंवा सर्व नगरसेवक असतील, त्यांनी त्या वेळेस पूर्वीचं अंमरनाथ आणि आताचं अंमरनाथ याच्यामध्ये किती फरक आहे तुम्ही बघितलं असाल. प्रत्येक लोकउपयोगी वस्तू जी अंबरनाथमध्ये हवी लोकांच्या हिताची ते आज देण्याचं कार्य. आज तुम्ही बघितलं असेल प्रशासकीय इमारत असेल, नाट्यगृह असेल, शूटिंग रेंज असेल, मेडिकल कॉलेज तर आहेतच आहे, तालुका न्यायालय आहेच. आज तुम्ही बघितलं असाल आमच्या बौद्ध बांधवासाठी पार्टीचं केंद्र या ठिकाणी आलेलं आहे, त्याचंही काम चालू आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्र या ठिकाणी झालेलं आहे, बहुउद्देशीय शाळा झालेली आहे. आज अब्दुलबाईच्या वाडामध्ये मोठी शाळा साहेबांनी मुख्यमंत्री असताना एका म्हणजे मीटिंग मध्ये सर्वजणच नगरसेवक आम्ही होतो, लांगे साहेब होते, ऍट अ टाइम 11 करोड रुपये देऊन 2 इमारत या ठिकाणी आलेल्या आहेत. म्हणजे ज्या गोरगरीब मुलांना चांगल्या शाळेत सुविधा मिळाव्या अशी सुद्धा सोय सर्वच बाजूनी म्हणजे जे लोक उपयोगी असतील, लोकहिताचे असतील आणि लोकांच्या ज्या गरजा आहेत त्या भागवण्याचं काम गेले 15 वर्ष 20 वर्षापासून जेव्हापासून खासदार साहेब आले, मुख्यमंत्री होते, आम्ही सर्वच 25-30 वर्षापासून या ठिकाणी राज्य करतात. त्यांच्या सर्वांच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी लोकोपयोगी लोकार्पण आम्ही करून दिले. आज पाणी पुरवठ्याची योजना 258 कोटीची पाणी पुरवठ्याची योजना ओन सोर्स आहे, त्याचं सुद्धा काम चालू आहे. म्हणजे असं कोणतीही योजना असेल की लोकांच्या हिताची जी लोकांची गरज भागवणारी झालेली नाही अशी कोणतीही गोष्ट आपण सोडलेली नाही. आमचे खासदार श्रीकांत शिंदे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आम्ही सर्व नगरसेवक नगराध्यक्ष सगळ्यांच्या माध्यमातून आपण केलेलं आहे. तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे आमचा हा अंबरनाथ हा पारंपरिक शिवसेनेचा गड आहे. पूर्वीपासून लांडगे साहेब असतील, वाडेकर साहेब असतील, अब्दुलभाई असेल किंवा सुनील चौधरी असतील, गेल्या 1995 पासून सत्ता येथे शिवसेनेची झाली आहे. 4 वेळेस मी या ठिकाणी आमदार झालो, 4 वेळेस आपले खासदार डॉक्टर श्रीकांत साहेब झाले आणि प्रत्येक वेळेस अंबरनाथकरांच्या जनतेने आमचा हा सगळ्यांचा स्वभाव म्हणा, आमचा सगळ्यांचा विकास म्हणा, प्रत्येक वेळेस आम्हाला मदत केलेली आहे आणि त्यांच्यावरच विश्वास आमचा आहे आणि त्यांच्याच विश्वासाने आम्ही 100% आमची जागा जिंकणारच आहोत. सर्व पत्रकार जाणताय अंबरनाथचा विकास कसा झालेला आहे, पूर्वीच्या अंबरनाथ आणि आताच्या अंबरनाथमध्ये काय फरक आहे. त्यामुळं आज चुकीच्या बातम्या किंवा काही गोष्टी पसरवल्या जातात त्या गोष्टीवर अध्यक्ष राहिलेले अंबरनाथ शहरात झालेले 90% कॉन्क्रीटचे रस्ते असतील, इमारती त्याला नक्कीच खासदार साहेब शिंदे साहेब यांच्याकडून पूर्णपणे मदत झाली. त्यामध्ये मेडिकल कॉलेज असेल, तर इमारत असेल, नाट्यगृह असेल, त्यामध्ये कोणा एकाचा सहभाग नाही. त्यांनी ठराव मंजूर केले, त्यांनी मदत केली, तर सगळ्यांनी त्यावेळेचे नगराध्यक्ष यांनी देखील त्याच्यामध्ये त्यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. अंबरनाथ घनकचरा व्यवस्थापन त्या बाबतीमध्ये देखील सन्माननीय खासदार साहेब अनिशा वाडेकर आणि निखिल वाडेकर स्पेनला जाऊन आले, राबवायचा प्रयत्न केलेला आहे. 6 महिने पूर्ण होते. स्पेशल आपण 40 वर्षापासून होणार ते काम खूप होत आलेलं आहे. लवकरच आणि बदलापूरच्या मध्ये एक रेल्वे स्टेशन होते. अशा अनेक गोष्टी ज्या मोठ्या महापालिकेला लाभेल त्यापेक्षा चांगली कामं एका नगरपालिकेमध्ये अंबरनाथ शहरामध्ये झालेली आहे.
त्या संदर्भात आम्ही सगळेजण प्रयत्नशील आहोत. आमचे अब्दुल शेख यांनी सुद्धा विकासातील कामामध्ये नगर परिषदेची इमारत आहे, नाट्यगृह आहे, सगळ्या गोष्टी काम आहे. साहेबांच्या माध्यमातून झाले देखील आहे. नवीन ट्रॅक साहेबांनी ते सुरू केलेले काम सुरू आहे. त्यामुळं अंबरनाथकरांना जे जे हवंय, ज्या रेल्वेमध्ये बाधित झालेली माणसे त्यांच्या वेळेस नवीन लाईन करताना त्यांना घर पनवेलला जात होती, त्यांनी मध्यस्थी करून घर शहराला कशी मिळतील मध्ये बाधित झालेल्या लोकांना रेल्वेची लोक पनवेलला जायची. आपण मध्ये राहणारा काम करणारा व्यक्ती तो शाळा पनवेलला गेला तर जाणं येणं त्याला परवडणार म्हणून त्याला शहराला घर मिळवली. शहराला एका घराची किंमत आणि रेल्वेच्या गाडीला असणाऱ्या किंमत त्यामध्ये जमीन आसमानाचा फरक झालाय. इतके पुरुष आहेत, काही 160 कुटुंब आहेत त्यांना त्यांच्या माध्यमातून शहराला घर मिळाले. असे अंबरनाथकरांना लागणारे सांस्कृतिक धार्मिक विकासाची कामं ही मागच्या 25-30 वर्षापासून सतत शिवसेनेच्या माध्यमातून झालेली आहे. त्यामुळे आजची पत्रकार परिषद आहे, त्याच्यामध्ये आम्ही सर्वांनी मिळून केलेली कामं तुम्ही स्वतः जाणता, तुम्हीच त्याच्या बातम्या दिलेल्या, तुम्हीच त्याचा पाठपुरावा केला, मागणी केली, पूर्ण केलेली आहे. पत्रकार बंधूंचा या विकासामध्ये खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. आणि तो आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर। तब तक के लिए मुझे दीजिए इजाज़त। धन्यवाद। हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें ताकि हमारी खबरें सबसे पहले आप तक पहुँचे।